नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा आणि ईश्वर काका बोलत असतात. आता ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की मला सांग की भैरवी आणि अनिशचं काय चाललंय. यावर अशोक मामा थोडेसे हसतात आणि म्हणतात की काय चाललंय हे त्यांना तरी कळलंय की नाही कुणास ठाऊक. आता ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की तू बरा आहेस ना. यावर अशोक मामांना खूप राग येतो आणि ते रागात ईश्वर काकांना म्हणतात की मला तिटकारा आहे या प्रश्नाचा. मी उत्तम आहे, जगातल्या कुणीही नाकारलं ना तरी सुद्धा. यावर ईश्वर काका म्हणतात की नाही आपल्या सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्रास झाला ना म्हणून. यावर अशोक मामा ईश्वर काकांना मध्येच थांबवत म्हणतात की तो करून घेतला ना म्हणून झाला, पण आता नाही. आता मुलांकडून कधीही कसलीच अपेक्षा करणं मी सोडून दिलं ईश्वर. तेव्हा ईश्वर काका थोडेसे इमोशनल होत म्हणतात की हे असं मलाही जमलं असतं तर. यावर अशोक मामा म्हणतात की तुला काय झालंय आता, तू असं का चेहरा पाडलायस. यावर ईश्वर काका सांगतात की काही नाही रे, घरोघरी मातीच्या चुली. आता अशोक मामा विचारतात की म्हणजे. तेव्हा ईश्वर काका सांगतात की म्हणजे आपल्या दोघांच्याही मुलांना असं वाटतं की सगळं कसं फ्री आहे, सोपं आहे. तेव्हा अशोक मामा विचारतात की दोघांच्या म्हणजे तुषारचा काही प्रॉब्लेम आहे का. यावर ईश्वर काका म्हणतात की छे तुषारचा कसला काय प्रॉब्लेम, ते मस्त आपल्या धुंदीत आनंदात जगत असतात रे. प्रॉब्लेम आहे ना अशोक, त्यांच्या मागे जे राहणारे असतात ना त्यांचा होत असतो. आता हा नोकरीनिमित्त सगळीकडे फिरत असतो, पण शेफालीने याला स्पष्ट सांगितलं तुषार आता बस, दोघेही एकाच ठिकाणी एकत्र राहणार असेल ना असं काहीतरी बघ. बाबांनाही आधाराची गरज आहे. ऐकलं नाही रे त्याने. यावर अशोक मामा विचारतात की मग. तेव्हा ईश्वर काका सांगतात की मग काय, शेफाली माहेरी निघून गेली, उर्मिला तिच्या आजारी आईची सेवा करते. आता मला सांग, तुषार शेफाली एकत्र नाही आहेत, याला संसार म्हणायचा का अशोक. तेव्हा अशोक मामा सुद्धा थोडेसे इमोशनल होतात आणि ईश्वर काकांना म्हणतात की जाऊ दे रे ईश्वर, कुणी काय करायचं हे आपण काय ठरवायचं. या वयात फक्त जगण्यावर श्रद्धा ठेवायची, जिद्द ठेवायची. कुणी आपलं कसं काही करत नाही ना याचा विचार नाही करायचा, स्वतः उभं राहायचं आणि ठेचाच जगायचं. यावर ईश्वर काका म्हणतात की हो, पण आपल्या मुलांचं बरं चाललेलं नाहीये हे बघून वाईट वाटतं रे अशोक. यावर अशोक मामा म्हणतात की मोठी झाली आहेत ना ती, त्यांच्या जगण्याचा निर्णय आपल्यावर नाही आहे. आपल्याकडे कामाचा व्याप काही कमी आहे का. आता मला बघ ना, माझी सुद्धा नोकरी गेली का, तर म्हणे 2 दिवस आजारी होतो म्हणून. जाऊ दे ना, ही गेली तर दुसरी बघू कुठेतरी. काय आहे ना, या मुठीमध्ये जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत आपण हिंमत हारणार नाही. मात्र ईश्वर काका यावर काहीच बोलत नाहीत. आता अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की मुलांकडे वय आहे आणि आपल्याकडे अनुभव आहे. त्यांच्याकडे पैसा आहे तर आपल्याकडे सातत्य आहे. मुलांकडे बेफाम वेग आहे तर आपल्याकडे जगण्याचं भान आहे. आणि ते ईश्वर काकांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात की होईल काहीतरी, काही काळजी करू नकोस. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईशान भैरवी, अनिश आणि अमित पल्लवीची फोटो फ्रेम बाहेर हॉलमध्ये लावत असतो. तेव्हा संयमी ईशानला म्हणते की ईशान, हे छान दिसतंय, पण तू हे आपल्या बेडरूममध्ये लाव ना. तेव्हा तिथे अनिश आणि भैरवी सुद्धा येतात. आता भैरवी ईशानला म्हणते की ईशान ऐक ना माझं, हे कशाला उगाच. तेव्हा ईशान म्हणतो की माऊ अगं मी ट्रेडिशन फॉलो करतोय. तेव्हा अनिश विचारतो की काय ट्रेडिशन, आणि तो ईशानला म्हणतो की तुझा ना फोन घेऊन टाकी ना मी, काही बघायला लागलायस आजकाल. तेव्हा ईशान म्हणतो की काका परंपरा जपतोय मी. आता तुझा आणि माऊचा फोटो इथे लावला, उद्या माझं लग्न झालं तर इथे मी माझा लावणार. तेव्हा संयमी हसायला लागते आणि ईशानला म्हणते की ईशान ऐक ना, आजकाल जरा जास्तच लग्नाच्या गप्पा होत आहेत ना, शोधायची का मग तुझ्यासाठी पण एखादी मुलगी. तेव्हा ईशान म्हणतो की मी माझी शोधीन ग. तेव्हा संयमी हसत म्हणते की शेंबूड आल्यावर साधा रुमाल शोधता येत नाही याला. तेव्हा सर्वच जण हसायला लागतात. आता ईशान आणि संयमी मस्ती करायला लागतात आणि इकडे तिकडे धावायला लागतात. आता तिथे अशोक मामा येतात आणि ते सर्वांकडे बघायला लागतात. आता अचानक त्यांचं लक्ष भैरवी अनिशच्या फोटो फ्रेमकडे जातं आणि ते त्या फोटो फ्रेमकडे बघायला लागतात. तेव्हा सर्वच जण घाबरून अशोक मामांकडे बघत असतात. आता अशोक मामा विचारतात की यांचा फोटो इथे का लावलाय. तेव्हा संयमी सांगते की ते त्यांचं नवीन लग्न झालंय ना म्हणून लावलाय. तेव्हा अशोक मामा रागाने म्हणतात की पण इथे हॉलमध्येच का, आणि ते फुलराणीला आवाज द्यायला लागतात आणि म्हणतात की फुलराणी मला एक चहा दे ग. तेव्हा अनिश म्हणतो की ती नाहीये बाबा. इकडे भैरवी मात्र खूपच घाबरलेले असते. आता अशोक मामा शॉक होऊन अनिशला विचारतात की नाहीये. तेव्हा अनिश सांगतो की म्हणजे घरात नाहीये. यावर अशोक मामा अनिशला विचारतात की आज आली होती ना. यावर अनिश सांगतो की हो आली होती ती, पण परत गेली. तेव्हा अशोक मामा आश्चर्याने विचारतात की आज लवकर गेली. यावर अनिश म्हणतो की हो आजही लवकर गेली. अशोक मामा संयमी आणि ईशानकडे बघून म्हणतात की काय झालंय, तो परशुराम परत आला होता. यावर कोणीच काहीच बोलत नाही.
तेव्हा अशोक मामा खूपच चिडतात आणि मोठ्याने ओरडून म्हणतात की तुमचे असे का चेहरे पडलेले आहेत, मी काय विचारतो आहे, काय झालंय, आणि रागाने म्हणतात की मीच फोन करून विचारतो, असं म्हणून ते फुलराणीला फोन करायला लागतात. आता अनिश अशोक मामांचा हात पकडून त्यांना थांबवतो आणि म्हणतो की बाबा, फुलराणी आता परत येणार नाही कधीच. तेव्हा अशोक मामा खूप शॉक होऊन अनिशकडे बघायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की सोसायटीमधील कियांची आई म्हणजे रुपाली त्याला सगळीकडे शोधत असते. आता तितक्यात तिला कुठून तरी जंप जंप असं म्हणून आवाज येतो. तेव्हा रुपाली आवाजाच्या दिशेने कपाटाजवळ जाते आणि कपाट उघडून बघते तर कियान कपाटामध्ये मोबाईल घेऊन गेम खेळत बसलेला असतो. आता रुपाली त्याला बघून आश्चर्याने म्हणते की कियान, तू इथे लपला आहेस. यावर कियान म्हणतो की आई प्लीज 5 मिनिट. तेव्हा रुपाली त्याला ओरडते आणि बाहेर यायला सांगते आणि रागाने त्याचा कान पकडून म्हणते की काय रे, घरभर शोधून जीव हैराण झाला माझा, बाहेर अख्ख्या सोसायटीभर शोधून आले मी तुला. कियान, तू असा तसा ऐकणाऱ्यातला नाही आहेस हा, तुला चांगलं बदडूनच काढायला पाहिजे. आता तितक्यात कियांचे बाबा म्हणजे देसाई तिथे येतात. आता रुपालीला असं चिडलेलं बघून ते म्हणतात की रुपाली, अगं काय झालंय, बाहेरपर्यंत आवाज येत आहे तुझा. यावर रुपाली म्हणते की अहो ओरडू नको तर काय करू, सारखं माझा मोबाईल घेऊन गेम खेळत बसतो, अभ्यास राहतो म्हणून मोबाईल काढून घेतला तर कपाटात लपून हा गेम खेळतो आहे. तेव्हा कियान म्हणतो की पण एकच लेवल खेळत होतो ना. तेव्हा रुपाली खूप चिडते आणि म्हणते की गप्प बस तू, त्या ईशानच्या नादी लागून हा पण सारखा मोबाईलवर असतो हल्ली, अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही, परीक्षेत नापास झाला ना तर काय माजगावकर येणार आहेत का पास करायला. एरवी मात्र मोठ्या शिस्तीच्या गप्पा मारतात ना माजगावकर, मग त्यांचा नातू काय करतो माहिती आहे का त्यांना. तेव्हा देसाई म्हणतात की त्याने काय वाटेल तो गोंधळ घालू दे, पण त्या ईशानमुळे आपला मुलगा जर का बिघडत असेल ना तर मग मात्र मला माजगावकरांशी बोलावंच लागेल. आणि ते कियांच्या हातातून रागाने फोन घेतात. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा खूपच चिडलेले असतात आणि ते रागाने म्हणतात की फुलराणीला काढून टाकण्याचं काय कारण होतं. यावर भैरवी म्हणते की काय कारण म्हणजे काय, संयमीवर संशय घेतला आहे तिने, खोटे आरोप केले तिच्यावर, मग अजून काय करायला हवं होतं मी. तेव्हा अशोक मामा रागाने म्हणतात की मला सांगायला हवं होतं ना. भैरवी तेव्हा वैतागून म्हणते की बाबा तुम्ही घरी नव्हता. यावर अशोक मामा चिडून म्हणतात की मग एरवी फालतू कारणासाठी फोन वापरता ना, एक फोन करणं सुचलं नाही का यावर तुम्हाला. तेव्हा भैरवी म्हणते की का, माझ्या अधिकारात मी तिला काढून टाकू शकत नाही का. अशोक मामा चिडून म्हणतात की अधिकार, काल आलेल्या माणसाला लगेच अधिकार मिळत नसतात, ते अधिकार कमावून दाखवावे लागतात आणि फुलराणीने ते कमावून दाखवले आहेत. यावर भैरवी म्हणते की वा, म्हणून काय वाटेल ते वागायचं का तिने, जर ती चुकली असेल तर. आता अशोक मामा भैरवीला थांबवत म्हणतात की म्हणून तिला शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे, वेणूने तिला कामावर ठेवलं आहे, तुम्ही कोण आहात तिला काढून टाकणारे. तेव्हा भैरवी रागाने म्हणते की कोण म्हणजे, बरं आमचं जाऊ द्या, संयमी तर तुमची नात आहे ना, तिच्याबद्दल कोणी असं वाईट बोललेलं चालेल का तुम्हाला. यावर अशोक मामा म्हणतात की नाहीच चालणार, तिने जर जाणीवपूर्वक संयमीचा अपमान केला असेल तर तिला शिक्षाही होणारच, पण ती शिक्षा मी करेन, फक्त मी, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तिला कोणीही कामावरून काढणार नाही. असं म्हणून ते रागाने तिथून निघून जातात. संयमी खूपच घाबरलेली असते. तर आता यानंतर आपण पाहतो की संयमी खूप टेन्शनमध्ये असते आणि ती भैरवीला म्हणते की आता फुलराणी आंटी त्यांना भेटली आणि तिने त्यांना सगळं खरं सांगितलं तर. यावर भैरवी म्हणते की सांगू दे, त्याने काय फरक पडतो, आपण डिनाय करायचं. तेव्हा संयमी म्हणते की त्यांना आपल्यापेक्षा तिचं म्हणणं पटेल आणि ते तिच्यावरच विश्वास ठेवणार. तेव्हा भैरवी म्हणते की म्हणून तर काढलं आहे ना मी तिला, तसंही मला या घरात माझ्या डोक्यावर बसणारं अजून कोणीही नको आहे, तुमचे आजोबा आहेत ना ते खूप झाले. आता संयमी म्हणते की माऊ एक विचारू का, आता तू आणि अनिश काकाने लग्न केलं आहे, सो ऑफिशियली तू आता या फॅमिलीचा एक पार्ट झाली आहेस ना. भैरवी विचारते की मग. यावर संयमी म्हणते की मग आपण इथेच राहणार का कायमचं. तेव्हा भैरवी म्हणते की नाही, आपण इथून जाणार आहोत, फक्त लगेच नाही, थोड्या दिवसाने. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा फुलराणीला फोन करत असतात पण फुलराणी फोन रिसीव करत नाही, म्हणून ते खूप चिडलेले असतात आणि ते स्वतःशीच बडबडत असतात की ही फोन का उचलत नाहीये. आता तितक्यात डोरबेल वाजते. अशोक मामा आली वाटतं फुलराणी असं म्हणून घाईघाईने दरवाजा उघडतात तर सोसायटीतील काही लोक आलेले असतात. आता चौधरी डायरेक्ट आतमध्ये येऊन म्हणतात की माजगावकर कुठे आहे तो, कुठे आहे तो तुमचा दिवटा कुलदीपक, बोलवा त्याला. अशोक मामा थोडासा विचार करतात आणि म्हणतात की दिवटा कुलदीपक म्हणजे अमित आणि अनिश, असं म्हणून ते अनिशला आवाज द्यायला लागतात. तेव्हा देसाई म्हणतात की अनिश नाही ओ ईशान. यावर अशोक मामा टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की बापरे, मामला काय स्वस्तात मिटणारा दिसत नाहीये आणि विचारतात की काय केलं त्याने. तेव्हा देसाई म्हणतात की काय केलं, अहो आमच्या मुलांचं आयुष्य बर्बाद केले त्याने. अशोक मामा आश्चर्याने म्हणतात की डायरेक्ट आयुष्य. तेव्हा चौधरी म्हणतात की सोसायटीमधील सगळी मुलं मोबाईल
मोबाईलच्या नादी लागले आहेत. तेव्हा रुपाली म्हणते की नाहीतर काय, दिवस रात्र गेम खेळत असतात. तेव्हा देसाई म्हणतात की तेही लपून छपून, अभ्यास नाही, काही नाही. अहो नको त्या नादाला लागली आहेत मुलं. यावर अशोक मामा म्हणतात की द्या 2 थोबाडीत आणि काढून घ्याव ना मोबाईल. तेव्हा देसाई म्हणतात की वा, तुमच्या मुलाच्या चुकीसाठी आम्ही आमच्या मुलांना मारायचं का? आता अशोक मामा म्हणतात की तुम्हाला जमत नसेल ना तर मी मारतो. आता भैरवी हे सगळं ऐकत असते. तेव्हा चौधरी म्हणतात की हे चालणार नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या दिवट्याला सांभाळा. प्रभूबाई तेव्हा म्हणतात की हो, ईशाननेच नुसती सवयी लावून ठेवल्या आहेत मुलांना. आता तोरणे म्हणतात की हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, फार अंधार होईपर्यंत मोबाईलवरती गेम खेळत होते ते. आता तेव्हा रुपाली सांगते की हो, आमचे मोबाईल चोरतात आणि गेम खेळत बसतात, तेही लपून छपून. तेव्हा देसाई म्हणतात की हो, बेड खाली किंवा कपाटात लपून छपून खेळत असतात. आता तोरणे सांगतात की आई वडिलांचे मोबाईल घेऊन माझ्या क्लासमध्ये येतात, उद्या त्यांना मार्क्स कमी पडले तर पालक माझी गचांडी पकडतील, मग त्यांना काय उत्तर देऊ मी? आता अशोक मामा ईशानला आवाज देऊन बाहेर बोलवतात. तेव्हा ईशान काय झालं म्हणून बाहेर येतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात की काय झालं, तुझी तक्रार घेऊन आले आहेत हे लोक. भैरवी सुद्धा आता बाहेर येते आणि म्हणते की आणि आता आल्या पावली परत सुद्धा जाणार आहेत. आणि ईशानला म्हणते की तू घाबरू नकोस, मी बोलते ना यांच्याशी. अशोक मामा भैरवीला म्हणतात की तू यामध्ये पडू नकोस. तेव्हा भैरवी विचारते की का पडू नको, हे लोक मूर्खासारखं काहीही बोलतील आणि आपण त्यांचं ऐकून घ्यायचं का? तेव्हा प्रभूबाई म्हणतात की वा, पाहिलं का, सगळ्यांना तोंडावरती मूर्ख म्हणते आहे ही मुलगी. यावर भैरवी म्हणते की ओ प्रभूबाई, तुमचा याच्याशी काही एक संबंध नाही आहे, आणि तसंही तुमच्या मुलीला मोबाईल सोडून बाकी अनेक व्यसनं आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. आता प्रभूबाईंना हे ऐकून खूपच राग येतो आणि त्या रागाने म्हणतात की तू गप्प बस, मला शहाणपणा. तेव्हा भैरवी त्यांना मध्येच थांबवत म्हणते की नुसत्या भानगडीमध्ये पडू नका, मी काय म्हटलं आहे, तुमचा याच्याशी काही एक संबंध नाही आहे, त्यामुळे तोंड बंद. आणि ती सर्वांना म्हणते की आणि तुमचं काय, तुमच्या मुलांना ईशानमुळे गेमचं व्यसन लागलं आहे का, असं म्हणणं आहे का तुमचं? यावर रुपाली म्हणते की नाही नाही, ईशानमुळे नाही गं, तुझ्यामुळे लागलं आहे. तेव्हा भैरवी म्हणते की अच्छा, आता माझ्यामुळे? तेव्हा देसाई म्हणतात की हो, तू याला वाढदिवसाला मोबाईल दिला आहे ना, त्याच्यामुळे झालं आहे सगळं. यावर भैरवी म्हणते की मी माझ्या भाच्याला वाटेल ते देईल, तुमच्या याच्याशी काय संबंध आहे, काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? तेव्हा चौधरी म्हणतात की बघा माजगावकरा, याला म्हणतात की पैशाचा माज. यावर भैरवी म्हणते की हो, आहे, मला आहेत, माझ्याकडे पैसे आहे, मला माज. आता तुमच्याकडे नाही तर मी काय करू? यावर तोरणे चिडून म्हणतात की माजगावकर, आवरा तुमच्या सुनेला. तेव्हा भैरवी म्हणते की त्यांना काय सांगताय, माझ्याशी बोला ना. तेव्हा देसाई म्हणतात की काय सांगायचं आहे, ही मुलं येण्याच्या आधी असं वातावरण कधीच नव्हतं. तेव्हा भैरवी विचारते की असं म्हणजे? आता रुपाली म्हणते की असं म्हणजे आधी मुलं ना आमचं ऐकायची आणि आता. तेव्हा भैरवी मध्येच म्हणते आणि आता ऐकण्याशी झालीत का? काल आलेल्या मुलांमुळे याचा अर्थ तुमचे संस्कार किती थर्ड क्लास होते हे कळत आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप राग येतो. आता अशोक मामा भैरवीला म्हणतात की भैरवी, तोंड सांभाळून बोल. तेव्हा भैरवी चिडून अशोक मामांना म्हणते की 1 मिनिट, कोणी काहीही बोलेल आणि तुमची मुलं ती ऐकतात? मुलं आहेत की मेंढरं? नॉनसेन्स. हिम्मत असेल ना तर घ्या मोबाईल काढून, पण नाही, तुम्ही नाही तसं करणार ना, कारण तुम्हाला जेव्हा प्रायव्हेट बोलायचं असेल, तुम्हाला जेव्हा TV बघायचा असतो, तेव्हा बरोबर त्यांच्या हातात मोबाईल देता आणि मग आमच्या नावाने गळे काढता. एवढंच जर सुजान पालक असाल ना तुम्ही, तर त्यांचं मन कसं रमेल याच्याकडे लक्ष द्या ना. त्यांना कंटाळा आला तर तो कसा हँडल करायचा ते शिकवा त्यांना, पण तुम्ही हे करणार नाही. बापरे, केवढे कष्ट लागतात ना ते करायला, पण त्यापेक्षा दुसऱ्यांच्या घरात येऊन असे फुकटचे राडे करायला काहीच कष्ट लागत नाही. तुमच्या मुलांना मोबाईल नीट वापरता येत नाही, यात दोष कोणाचा आहे, मुलांचा आहे की मोबाईलचा? आणि जा, हिम्मत असेल ना तर हे समजवा तुमच्या मुलांना, जा. यावर तोरणे म्हणतात की हे बघा माजगावकर, आता यावर भैरवी म्हणते की त्यांनी आता तुम्हाला घरात तरी घेतलंय का? पुन्हा जर हे असल्या फालतू कंप्लेंट घेऊन घरी आलात ना तर मी दारातून हाकलवे ना. प्लीज जा, आता निघा, चला. तेव्हा सर्वजण रागाने बडबड करत तिथून निघून जातात. आता अशोक मामा भैरवीला म्हणतात की स्वतःला या घरची सून म्हणवतेस ना, मग हे काय चाललं आहे? फुलराणीला काढून टाकलं, यांना हाकलून दे, त्याला हाकलून दे, ही काय वागण्याची पद्धत झाली का? यावर भैरवी म्हणते की हे तुम्ही बोलताय? अशोक मामा आश्चर्याने विचारतात की म्हणजे? तेव्हा भैरवी म्हणते की म्हणजे तुम्हाला कोणाशीही नीट बोलताना मी पाहिलेलं नाही आहे. तुम्ही कोणाशीही वाटेल तेव्हा वाटेल ते बोलणार, ते चालतं का? आणि मुळात मी आता त्यांच्याशी जे काही बोलले आहे ना ते तुम्ही बोलायला हवं होतं. यावर अशोक मामा म्हणतात की हो, पण या शब्दात आणि या टोनमध्ये नाही. तेव्हा भैरवी म्हणते की अशा माणसांशी याच शब्दात आणि याच टोनमध्ये बोलावं लागतं बाबा. आणि काय आहे ना, मी काय लोकांमध्ये मन मिळवावं म्हणून प्रसिद्ध वगैरे नाही आहे आणि मला व्हायचं पण नाही आहे, त्यामुळे हे लोक काय बोलतात
बोलतात त्याने मला काही फरक पडत नाही, पण हे लोक जर या मुलांना काही बोलणार असतील ना तर मला फरक पडतो. आणि ती ईशान आणि संयमीला आतमध्ये जायला सांगते आणि स्वतः सुद्धा रागाने तिथून निघून जाते. आता अशोक मामा भैरवीच्या अशा वागण्यामुळे अजूनच टेन्शनमध्ये येतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.